Good morning, students. Last period we see what is a surface tension and surface energy. Today we see the relation between surface tension and surface energy. हे रिलेशन समजण्यासाठी अगोदर फिगर नीट पहा. कॉन्सन्ट्रेटली मी फिगरला मोठं करतोय. ह्या ज्या उभ्या रेषा आहेत त्याकडे सध्या गृहीत धरू नका. पण इथं ए नाव दिसतंय तुम्हाला. ए बी सी आणि डी. तर बी आणि सी कडनं त्या फ्रेमला कोणतीच बँडिंग नाही आहे, म्हणजे ओपन फ्रेम म्हणतात त्याला. दिसतंय तुम्हाला ए बी सी डी. आणि नंतर एक तुम्हाला पी डॅश क्यू डॅश दिसतंय. पण त्याच्या अगोदर जिथे मी आडवे ॲरोज काढलेले आहेत तर पी क्यू नाव आहे, ते काढलेलं नाही आहे ड्रॉईंगमध्ये. उभी रेष कंटिन्यूस आहे तुम्हाला, ज्यामध्ये हॉरिझॉन्टल ॲरोज आहेत मधल्या बाजूला. तर त्या ठिकाणी पी क्यू नावाचा एक स्लायडर आहे, म्हणजे पी क्यू नावाचं एक वायर आहे. म्हणजे ए बी सी डी एक ओपन फ्रेम आहे आणि त्याला पी क्यू पी डॅश क्यू डॅश ही पुढची स्थिती है त्याची. आगे की उसकी पोजीशन है फोर्स लगाने के बाद की, लेकिन उसके पहले जो वर्टिकल एरोज दिख रहे हैं हॉरिजॉन्टल, उसमें जो वर्टिकल लाइन है वो अपना पी क्यू है. पी क्यू, पी डैश के बाजू में पी है और क्यू डैश के बाजू में क्यू है. तो ये जो ए बी सी डी फ्रेम है उसको एक पी क्यू स्लाइडर है. इसके वजह से ए पी क्यू डी मैं शॉर्टली ड्रॉ करूँगा. यहाँ समझ में देखो, यहाँ पी है और यहाँ क्यू है. तो ए पी क्यू डी, ए पी क्यू स्लाइडर है, यानी एक वायर है जो स्लाइड हो सकता है आगे पीछे इस फ्रेम में. और ए बी सी डी ओपन फ्रेम है लेकिन पी क्यू स्लाइडर है. और इस पी क्यू की जो लेंथ है, यहाँ 1 जो लिखा है इस अपोजिट साइड ए डी पे, वो 1 नहीं है, यल है. और इज दिस इज द लेंथ ऑफ दैट पी क्यू स्लाइडर. पी क्यू स्लाइडर की लेंथ यल है. ए डी और पी क्यू सेम आहे. तर अशा पद्धतीने ए पी क्यू डी नावाची एक चौकोनी फ्रेम दिसते तुम्हाला. एक रेक्टँग्युलर फ्रेम तयार झाली आहे आणि ही फ्रेम मी एका साबणाच्या सोल्युशनमध्ये, सोप सोल्युशनमध्ये बुडवणार आहे. तुम्हाला आंघोळ करताना एक अनुभव आला असेल की ज्यावेळेस आपण आपले हात सोप सोल्युशनमध्ये बुडवतो, अशी एक मूठ करून बघितल्यानंतर आपल्याला एक सोप फिल्म दिसते. आपण फुंक करून बबल्स, म्हणजे सोप बबल्स क्रिएट करतो, हे माहीत असेल तुम्हाला. त्याचप्रमाणे ही जी ए पी क्यू डी नावाची फ्रेम आहे, जी पी क्यू स्लाइडर आहे त्यामध्ये, ते जर आपण सोपच्या सोल्युशनमध्ये बुडवलं तर एक सोप फिल्म, ए पी क्यू डी नावाची एक सोपची फिल्म तयार होते. यस ऑर नो? आणि त्या सोप फिल्ममध्ये या चारही बाजूनं एक कॉन्ट्रॅक्शन असतं, एक ताण दिसतो तुम्हाला, एक टेन्शन दिसतं ए पी क्यू डी. तर अगोदर फिगर कळली असेल तुम्हाला. ए पी क्यू डी नावाची एक फ्रेम आहे, जिची ही बाजू पी क्यू बाजू स्लाइडर आहे. म्हणजे आपण पी क्यूला बाहेर ओढल्यानंतर या फिल्मची, या सोपची जी फिल्म आहे त्या फिल्मची लेंथ वाढू शकते. तर अशी ए पी क्यू डी नावाची फ्रेम आम्ही सोप सोल्युशनमध्ये बुडवणार आहोत आणि ए पी क्यू डी नावाची एक सोपची फिल्म या ठिकाणी तयार होणार आहे. कळली असेल नक्कीच फिगर. सो प्लीज आय डिस्कस दॅट. आणखी एकदा पुढे वाढवा. दिसते का बा, ए डी दिसते तुम्हाला. पी डॅश क्यू डॅश, तर पी डॅशच्या बाजूला पी होतं आणि क्यू डॅशच्या बाजूला क्यू होतं. हे पी क्यू नावाचा स्लाइडर आहे आणि म्हणून फ्रेम ए पी क्यू डी अशी एक फ्रेम आहे जी आम्ही सोप सोल्युशनमध्ये बुडवणार आहोत. पहा, कन्सिडर अन ओपन रेक्टँग्युलर फ्रेम. ओपन रेक्टँग्युलर फ्रेम, नीट आहे का, ऑफ वायर ए बी सी डी. ए बी सी डी नावाची ओपन फ्रेम आहे विथ ए वायर पी क्यू. तुम्हाला पी आणि क्यू दिसत नाही आहेत, तर पी डॅशच्या बाजूला पी आहे, क्यू डॅशच्या बाजूला क्यू आहे आणि हे कंटिन्यू वायर दिसतं आहे. पी डॅश क्यू डॅश डॉटेड आहे, पण हे जे कंटिन्यू आहे ते पी क्यू आहे. येस ऑर नो? विथ ए वायर पी क्यू विच कॅन स्लाइड पॅरल टू इटसेल्फ. हे वायर पी क्यू मात्र त्या ए बी सी डी नावाच्या फ्रेममध्ये ओवलेलं आहे, पण ते आपण स्लाइड करू शकतो मागं पुढं. आपण पी डॅश क्यू डॅश ही त्याची न्यू पोझिशन आहे, पण पी आणि क्यू ही ते ॲक्च्युअल त्याची पोझिशन आहे पी क्यू. तर पी क्यू नावाचं स्लाइडर आहे. मग पी क्यू नावाचं स्लाइडर असेल तर ए पी क्यू डी नावाची एक फ्रेम क्रिएट होईल रेक्टँग्युलर. पहा पुढे, सपोज दॅट फ्रेम
सपोज दॅट द फ्रेम इज हेल्ड हॉरिझॉन्टल इन सोप सोल्युशन. समजा ही जी काही फ्रेम आहे APQD नावाची किंवा ABCD नावाची, तिला आम्ही एका सोप सोल्युशनमध्ये बुडवलं किंवा धरलं. अँड सो ए रेक्टँग्युलर फिल्म APQD पी आणि क्यू तुम्हाला लिहायचं आहे मित्रांनो. APQD नावाची एक सोप फिल्म तुम्हाला तयार होईल. त्या ज्यावेळेस पाण्यामध्ये आपण ते फ्रेम बुडवल्यानंतर एक सोपचं फिल्म, कळतं का तुम्हाला? सोप सोल्युशन चिकट असतं, त्यामध्ये आपण ज्यावेळेस फ्रेम एखादी बुडवतो त्यावेळेस साबणाच्या पाण्याचा एक थर, एक फिल्म त्या ठिकाणी तयार होते. यस ऑर नो? कळलं असेल. लेट आता ही जी सोप फिल्म आहे ती या APQD नावाच्या सगळ्या साईडवर चिटकलेली आहे. तुम्हाला एक कॉन्ट्रॅक्शन फोर्स त्यावर ॲक्ट झाला दिसतो, त्यावर एक ताण दिसतो तुम्हाला. लेट टी बी द सरफेस टेन्शन ऑफ सोप सोल्युशन अँड PQ इज इक्वल टू L. PQची लांबी L आहे, म्हणजेच PQ जो स्लायडर आहे AD आणि PQची लांबी सेम आहे, ती L आहे, 1 नाही आहे, L करा. लेट टी बी द सरफेस टेन्शन ऑफ सोप सोल्युशन. आपण कालच बघितलं सरफेस टेन्शन काय असतं, ह्याच्या आधी सांगितलं. प्रत्येक पिरियड अटेंड करताना प्रिव्हियस पिरियडला थोडंसं रिव्हिजन द्या. टी म्हणजे कोणत्याही लिक्विडनं युनिट लेंथवर ॲक्ट केला फोर्स. त्या लिक्विडच्या कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या कोणत्याही इमॅजिनरी लाईनच्या युनिट लेंथवर ॲक्ट केलेला फोर्स लिक्विडनं म्हणजे सरफेस टेन्शन असतं. मग जर इथं टी या सोप सोल्युशनचं सरफेस टेन्शन असेल तर आपण असं समजायचं की जे वायरची फ्रेम आहे APQD नावाची, त्या वायरच्या फ्रेमच्या पर युनिट लेंथवर हे लिक्विडचे सोप सोल्युशन टी एवढा फोर्स लागतो आहे. किती फोर्स? टी. व्हॉट इज अ टी? फोर्स पर युनिट लेंथ एक्झर्टेड बाय लिक्विड ऑन दॅट वायर. त्या फ्रेमच्या पर युनिट लेंथवर ॲक्ट केलेला फोर्स किती आहे? टी आहे. आता या ठिकाणी स्लायडर कोण आहे? PQ. हलू कोण शकतं किंवा कॉन्ट्रॅक्ट कोण होऊ शकतं? PQ. त्यामुळे PQवरचाच फोर्स आपण गृहीत धरणार आहेत. PQची टोटल लेंथ L आहे, पण युनिट लेंथवरचा फोर्स किती आहे? T. कारण युनिट लेंथवर ॲक्ट होणारा फोर्स किती असतो? तो असतो सरफेस टेन्शन. तर आम्ही सोप सोल्युशनचं सरफेस टेन्शन T गृहीत धरलं आहे, म्हणजेच या PQ स्लायडरच्या पर युनिट लेंथवर T एवढा फोर्स ॲक्ट होतो आहे. पुढे द फिल्म हॅज टेंडन्सी to contract, therefore it exerts a force on wire PQ. फिल्मची टेंडन्सी काय असते? सोप सोल्युशनची टेंडन्सी किंवा त्या फिल्मची टेंडन्सी कॉन्ट्रॅक्ट होण्याची असते. म्हणून ते PQ स्लायडरवर ॲक्च्युली सगळ्याच बाजूवर फोर्स ॲक्ट करणार आहे, परंतु तुमचा PQच हलू शकतो. कारण इकडली जी बाजू आहे, 3 बाजू पॅक आहेत, पण PQ स्लायडर आहे, त्यामुळे PQवर तुम्हाला एक फोर्स एक्झर्ट झालेला दिसेल. म्हणजे याचा अर्थ सोल्युशन कॉन्ट्रॅक्ट होतो आहे आणि म्हणून या PQ स्लायडरवर एक फोर्स ॲक्ट होतो आहे. द फिल्म हॅज टेंडन्सी टू कॉन्ट्रॅक्ट, देअरफॉर इट एक्झर्ट्स ए फोर्स ऑन वायर PQ. त्यामुळे वायर PQवर ती फिल्म काय करेल? एक फोर्स एक्झर्ट करेल. बाय डेफिनेशन ऑफ सरफेस टेन्शन दिस फोर्स इज इक्वल टू 2TL. आता नीट लक्ष द्या मित्रांनो, तुम्हाला याच्या आधी सांगितलं टी काय आहे, तर त्या लिक्विडनं PQवर किंवा कोणत्याही लाईन ऑफ कॉन्टॅक्टच्या युनिट लेंथवर लावला फोर्स टी आहे. यस ऑर नो? पण PQची लेंथ किती आहे? L. मग L लेंथवर किती फोर्स ॲक्ट होईल? TL. म्हणजे 2TL का म्हणून आहे? कारण लक्ष द्या, फिल्म सोपची जी फिल्म असते त्या 2 सरफेस असतात, 2 साईड असतात, 2 लेयर्स असतात. म्हणून एका लेअरची लांबी म्हणजे याचा अर्थ सोप फिल्मची एक साईड PQवर किती फोर्स लावेल? TL. आणि दुसरी साईड TL. का? युनिट लेंथवर T, L लेंथवर TL, पण किती साईड आहेत सोप फिल्मला? 2, म्हणून 2TL. काय? 2TL इज द फोर्स एक्झर्टेड बाय सोप फिल्म ऑन वायर PQ. मग काय लिहिलं? बाय द डेफिनेशन ऑफ सरफेस टेन्शन दिस फोर्स. कोणता फोर्स? ती जी फिल्म
सो फिल्म स्वतः कॉन्टॅक्ट होत असते, ची टेंडन्सी आहे. कशामुळं? सरफेस टेन्शनमुळं. म्हणून ती सरफेस टेन्शनचा फोर्स ॲक्ट करते पी क्यूवर. मग पी क्यूवर किती फोर्स ॲक्ट करेल? पी क्यूची लेंथ किती? एल. युनिट लेंथवर किती आहे? टी. मग एल लेंथवर टी एल. पण सोप फिल्मला 2 साईड असतात, म्हणून दोन्ही साईडकडनं टी एल म्हणून 2 टी एल एवढा फोर्स लिक्विडची जी फिल्म आहे ती त्या पी क्यूवर लावेल. कंसात दिले बा, द फैक्टर टू क्यों लाया? इज इंट्रोड्यूस्ड बिकॉज फिल्म हैज़ 2 सर्फेसेस अँड बोथ इन कॉन्टॅक्ट विथ वायर पी क्यू. फिल्मला 2 सर्फेस असतात आणि दोन्ही सर्फेस पी क्यूच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, म्हणून पी क्यूच्या टोटल लेंथ एलवर एका साईडकडनं लागला फोर्स टी एल आहे आणि 2 साईड असल्यामुळं 2 टी एल. ठीक आहे, कळलं तुम्हाला? म्हणजे ह्याचा अर्थ लिक्विड फिल्म त्या पी क्यूवर आतल्या बाजून जे ॲरोज दाखवलेत मी त्या साईडनं किती फोर्स लावतोय? 2 टी एल. व्हॉट इज द 2 टी एल? इट इज अ टोटल फोर्स ऑफ सरफेस टेन्शन ॲक्टिंग ऑन पी क्यू लेंथ. पी क्यूवर किंवा या वायर पी क्यूवर टोटल ॲक्ट होणारा फोर्स 2 टी एल. पहा पुढे. देअरफॉर इन ऑर्डर टू एक्सपांड द फिल्म, आता मला फिल्मला एक्सपांड करायचं आहे, फिल्म जेवढी आहे तेवढी ठेवायची नाही आहे, म्हणजे मला पी क्यूला बाहेर ओढावं लागेल. बरोबर आहे. देअरफॉर टू एक्सपांड द फिल्म, इन ऑर्डर टू एक्सपांड द फिल्म, फिल्मला एक्सपांड करायचं म्हणजे काय करायचं हो? तिचा जो एरिया आहे फिल्मचा तो वाढवायचा आहे. कालच बघितलं, सरफेस एरिया वाढवण्यासाठी वर्क करावं लागेल अगेन्स्ट द कोहेसिव्ह फोर्स. आता आतून जे 2 टी एल आहे ॲक्च्युली 2 टी एल कोहेसिव्हच फोर्स आहे आणि त्याच्या अगेन्स्ट मला जर फिल्मचा एरिया वाढवायचा असेल तर बाहेरून तेवढाच फोर्स लावावा लागेल, म्हणजे 2 टी एल. पहा, therefore in order to expand the film an equal and opposite external force F must be exerted on wire PQ. जर मला या फिल्म ए पी क्यूडीचा एरिया वाढवायचा असेल तर पी क्यूवर बाहेरून फोर्स लावावा लागेल. किती? जेवढा आतून आहे. आतून किती लावला टेंडन्सीनं? लिक्विडने किती लावला आहे? 2 टी एल. मग बाहेरून देखील तुम्हाला 2 टी एल एवढाच फोर्स लावावा लागेल आणि 2 टी एल फोर्स पी क्यूवर लावून त्याला बाहेर ओढावं लागेल. यास ऑर नो? तर एफ इज इक्वल टू 2 टी एल एवढा फोर्स आम्हाला बाहेरून लावावा लागेल. आता समजा आपण तो लावला. सपोज दॅट ड्यू टू द एक्सटर्नल फोर्स, आता हे जे काही 2 टी एल फोर्स आपण लावला त्याच्यामुळं समजा द वायर पी क्यू इज डिस्प्लेस्ड किती? थ्रू डिस्टन्स डी एक्स. फिगरमध्ये दाखवलं बा, पी डॅश क्यू डॅश हे किती अंतर दाखवलं आहे? आधी पी क्यू आपला कुठं होता लक्षात आहे? आपण त्याला डी एक्सनं ओढलं बाहेर एफ फोर्स लावून. एफची किंमत 2 टी एल आहे. 2 टी एल एवढा फोर्स लावला आणि पीला आणलं पी डॅशवर, क्यूला आणलं क्यू डॅशवर, म्हणजे पी क्यूलाच बाहेर ओढलं. किती डिस्टन्सनं? डी एक्स. ॲक्च्युली पी क्यूची लेंथ किती होती? एल, आणि ओढलं की त्याला डी एक्स. म्हणजे याचा अर्थ इथं जे एक एक्स्ट्रा चौकोन दिसतोय तुम्हाला, लक्षात आहे का तुम्हाला? प्लीज कॉन्सन्ट्रेट, लक्ष द्या. आपण पी क्यूवर होतो, आता पी डॅश क्यू डॅशवर आलोत, म्हणजे जेवढी जी डिस्प्लेसमेंट झाली डी एक्स त्यात जो एरिया वाढला तो किती असेल बरं? नक्कीच लक्ष द्या. एल लेंथ होती पी क्यूची आणि डी एक्स ब्रेड झाली. एल इंटू डी एक्स हा झाला एका साईडचा वाढलेला एरिया, की झाला एल इंटू डी एक्स. पुढे लिहिले आपण, पण लक्ष द्या, या पी क्यूवर आपण बाहेरून फोर्स लावला किती? जेवढा आतून होता, आतून किती होता? 2 टी एल आतून फोर्स होता, तेवढाच फोर्स मी बाहेरून लावला आणि या फोर्समुळं समजा मी म्हटलं सपोज दिस वायर पी क्यू काय होतं बा? सपोज दॅट वायर पी क्यू, खालचा पॉईंट सगळ्यात, सपोज दॅट ड्यू टू द एक्सटर्नल फोर्स द वायर पी क्यू वर या पेज नंबर 20H वर इज डिस्प्लेस्ड थ्रू ए डिस्टन्स डी एक्स टू पोजिशन पी डॅश क्यू डॅश. इथं पी डॅश क्यू डॅश लिहायचं, पी क्यू नाही. पी क्यूवर होतो ना आपण, ते वायर आपण कुठं आणलं? पी डॅश क्यू डॅशवर. किती डिस्प्लेस केलं? डी एक्सनं. फिगरमध्ये दिसतं डी एक्सनं डिस्प्लेस केलं. किती फोर्स लावला? एक्सटर्नल एफ. किती किंमत त्याची? 2 टी एल एवढा फोर्स लावून आम्ही त्याला डी एक्स डिस्प्लेस केलं. आता मित्रांनो, फोर्स लावला 2 टी एल, डिस्प्लेसमेंट झाली डी एक्स, ह्याचा अर्थ वर्क घडलं. देर इज अ वर्क डन. पाहता, देयरफॉर द मैकेनिकल वर्क डन W ड्यूरिंग दैट डिस्प्लेसमेंट, ये जो डिस्प्लेसमेंट हुई dx, उसकी वजह से जो मैकेनिकल वर्क हुआ वो कितना होगा? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स कितना लगाया? अंदर जितना था उतना ही बाहर से लगाया, 2 टी एल. डिस्प्लेसमेंट कितनी? dx, 2 टी एल इंटू dx. ये हो गया वर्क डन. क्या हो गया? वर्क डन. ड्यू टू द डिस्प्लेसमेंट द सरफेस एरिया ऑफ फिल्म इंक्रीजेस.
आता या पी क्यूला जेवढं आम्ही बाहेर ओढलं त्यामुळं फिल्मचा एरिया काय झाला, वाढला. आपली फिल्म होती ए पी क्यू डी, आता झाली ए पी डॅश क्यू डॅश डी. एरिया वाढला का नाही, एरिया कितनं वाढला नीट लक्ष द्या. जेवढी डी एक्सची जाडी ना तेवढा पूर्ण सरफेस एरिया वाढला. त्या सरफेस एरियाची किंमत किती असेल, लेंथ यल आणि ब्रेडथ आहे डी एक्स, म्हणजे यल इंटू डी एक्स एवढा एरिया एका साईडनं वाढला. म्हणजे दोन्ही साईडनं 2L इंटू डी एक्स. किती एरिया, 2L इंटू डी एक्स. ड्यू टू द डिस्प्लेसमेंट the surface area of film increases as the film has two surfaces. जसं की फिल्मला किती सरफेस आहेत, 2, कॉमा द्यायचा इथं. ॲज द फिल्म हॅज 2 surfaces, कॉमा द इन्क्रीज इन सरफेस एरिया ए इज गिवन बाय. किती वाढला एरिया सर, एका साईडनं यल इंटू डी एक्स. लांबी किती होती वायरची पी क्यू, ओढलं किती डी एक्स, म्हणजे लेंथ यल ब्रेडथ डी एक्स, यल इंटू डी एक्स झाला इन्क्रीज इन एरिया एका साईडचा. पण 2 साईड असल्यामुळे 2L इंटू डी एक्स. व्हॉट इज दिस, द टोटल इन्क्रीज इन एरिया. हा काय होता, टोटल इन्क्रीज इन एरिया. आणि त्यासाठी वर्क किती होतं, 2TL इंटू डी एक्स. म्हणजे 2TL डी एक्स एवढं वर्क करून आम्ही एरिया कितनं वाढवला, 2L इंटू डी एक्स. आता हे जे वर्क असतं ते वर्क किती एरियाचं आहे, 2L डी एक्स एरियामध्ये स्टोअर झालं. मग युनिट एरियाचं वर्क आधी करायचं आहे. नाव द मेकॅनिकल वर्क डन पर युनिट सरफेस एरिया. आपण ज्यावेळेस फोर्स लावला 2TL आणि त्या पी क्यूला बाहेर ओढलं डी एक्सनं, समजतं का सगळ्यांना, त्यावेळेस वर्क किती झालं, 2TL इंटू डी एक्स. आणि हे वर्क होताना एरिया किती वाढला, 2L इंटू डी एक्स. म्हणजे हे केलेलं वर्क एवढ्या एरियामध्ये स्टोअर झालं. मग युनिट एरियामधलं वर्क किती, टोटल वर्कला एरियानं डिव्हाइड करा. सो नाव द मेकॅनिकल वर्क डन पर युनिट सरफेस एरिया इज W/A. म्हणजे 2TL डी एक्स हे टोटल वर्क होतं आणि डिवाइड बाय इन्क्रीज एरिया 2L इंटू डी एक्स. 2 गेट्स कॅन्सल, L गेट्स कॅन्सल, डी एक्स गेट्स कॅन्सल, वी गेट कॅपिटल T. म्हणजे आपला मेकॅनिकल वर्क डन पर युनिट एरिया, वर्क पर युनिट एरिया. मित्रांनो लक्ष द्या, कुठेतरी आपण जवळ येतो, इज इक्वल टू आलं कॅपिटल T म्हणजे सरफेस टेन्शन. पण मित्रांनो आधीच सांगितलं तुम्ही, जेव्हा आम्ही मॉलिक्यूलला वर आणतो, वर्क करतो, ते वर्क स्टोअर होतं इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. आणि तेच वर्क युनिट एरियाचं घेतलं तर माहिती सरफेस एनर्जी. मग इथं जे आपण वर्क पर युनिट एरिया काढला आहे ह्याला आपण सरफेस एनर्जी म्हणू शकतो. पहा, दिस मेकॅनिकल वर्क इज स्टोअर्ड in unit surface area in the form of potential energy and it is called as surface energy. ह्याच्या आधी शिकलं आपण की मॉलिक्यूलला वर आणण्यासाठी, सरफेसवर आणण्यासाठी जे वर्क केलं ते वर्क त्या सरफेसवर स्टोअर होतं इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. आणि तीच एनर्जी जर युनिट एरियाची काढली त्याला म्हणतात सरफेस एनर्जी. मग इथं वर्क डनच आपण ऑलरेडी पर युनिट एरियाचं काढलं, त्याला आपण सरफेस एनर्जी म्हणू शकतो. म्हणून W/A जे वर्क डन पर युनिट एरिया आहे तर आपण सरफेस एनर्जी म्हटलं आणि इक्वल टू काय आलं, सरफेस टेन्शन. कालही मी म्हटलं होतं की सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी स्ट्रॉंगली रिलेटेड आहेत. म्हणून सरफेस एनर्जी डायमेन्शन्स हे सरफेस टेन्शनसारखेच आले होते. लक्षात आहे का कालचा पिरियड. पाहा, डस the surface tension of liquid is equal to its surface energy. Surface energy म्हणजे काय, that is potential energy per unit surface area of the liquid. लिक्विडच्या पर युनिट एरियामध्ये जी काही सरफेस एनर्जी असेल तीच सरफेस टेन्शन असेल, असं एक रिलेशन आपण या ठिकाणी काढलेलं आहे. तर मित्रांनो नक्कीच आर्टिकल समजलं असेल की सरफेस एनर्जी बरोबर सरफेस टेन्शन समजलं सगळ्यांना. त्यामुळं सरफेस एनर्जी डायमेन्शन्स हे सरफेस टेन्शन एवढेच असतात. हा पिरियड झाल्या लागलीच ह्याची तयारी करा. पण या पिरियडच्या पूर्वी तुम्हाला अगोदरचे पिरियड समजणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे न्यू स्टुडंटनं हे वेळोवेळी आपापले पहिले पिरियड्स लिहा. फेअरवर एक वेळेस लिहिलं असतं तुम्ही पिरियडच्या पूर्वी. आता हे पिरियडच्या पूर्वी तुम्ही आधी लिहिलेलं आहे. आता पिरियडनंतर अंडरस्टँडिंगनंतर 3-4 वेळेस लिहा, जेणेकरून हे आर्टिकल पाठ होईल. अपेक्षा आहे पाठ नक्कीच होईल. स्वस्थ राहा, घरीच राहा, बाहेर जाऊ नका, घरी बसून अभ्यास करा. बेस्ट लक, बेस्ट ऑफ लक. जय हिंद.